महाप्रसादामध्ये आज काय काय बनणार आहे चला तर बघ. हा जी बोल बोल. एक मोठा गंज आहे भाजी, हा मोठा गंज भात, हा कढी मोठा गंज. उकडी आली की कढी तयार. 2 उकडी. बसवलेली होती. हा हा आता त्यानंतर दिवसांदिवस हा कार्यक्रम वाढत गेला, त्याला रूप येत गेलं. त्याच्यानंतर आज काही नाही तरी काही करता आता आमचे मुलं बाळ किंवा आपला हा सर्व परिसर हा एकोपाने राहून हा कार्यक्रम करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या फ्रेशच्या व्हिडिओमध्ये. तर मी आत्ता मित्रांनो आहे गावाला आहे आणि दिवाळीनिमित्त गावाला आलो. आता एकच दिवस बाकी राहिला आहे. तुम्ही तसा गॉगल कसा लावला तर बरेचदा काय असं तर कंटिन्यू बघत असलं ना डोळे दुखतात, त्यामुळे मी गॉगल लावला आहे आणि ब्लॅक गॉगल आहे. तर सांगायचं झाल्यास मी आत्ता गावाला असल्यामुळं दिवाळीसाठी गावाला आलो होतो. तर सांगायचं झाल्यास दिवाळीमध्ये जसं आपण नवरात्रात दुर्गादेवीची स्थापना करतो आणि गणपतीची स्थापना करतो, तशीच दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेची पण स्थापना केली जाते आणि त्यानिमित्तानं गावातले सगळे लोक तिथे एकत्र येतात आणि असे बॉन्डिंग त्यांचं बनलं जाते. आणि मी शहरामध्ये बरेचदा आता सिटीमध्ये पुण्यामध्ये राहतो, बऱ्याच ठिकाणी असं महाप्रसादाचा कार्यक्रम कधी बघितलेला नाही. तर गावामध्ये तो केलाच जातो, सगळे मिळून तो कार्यक्रम केला जातो महाप्रसादाचा आणि त्याचं शूट करण्यासाठी आपण जाणार आहोत. कारण त्यामध्ये जे पदार्थ बनवले जातात म्हणजे भाजी चपाती एवढंच होतं, भाजी चपाती आणि भात असे तीनच पदार्थ बनवले जातात आणि एवढे जबरदस्त लागतात ना ते. भाजीची टेस्ट तर एवढी जबरदस्त असते आणि काय समजायला येत नाही की एवढी जबरदस्त भाजी कार्यक्रमातच का बनतात अशा गणपती बाप्पाच्या किंवा दुर्गादेवीच्या लक्ष्मी मातेच्या कार्यक्रमातच ही भाजी अशी जबरदस्त का बनते. तर ती भाजी कशी बनवली जाते, चपात्या कशा बनवल्या जातात ते बघण्यासाठी आपण जाऊया आता लक्ष्मी मातेच्या पेंडॉल मध्ये. तर चला तर मग. तोरण वांगी, मित्रांनो गाव म्हटलं की तिथे सगळे कार्यक्रम सण समारंभ हे एकोप्यानेच केले जातात. मग तो पुरुष असो की स्त्री असो, सगळे मिळूनच हे कार्यक्रम पार पाडले जातात. कोळं आलेलं आहे. कोळं बऱ्याच ठिकाणी बघतो मी, कोळं बघायला भेटत नाही आणि शेतातलं सगळं कोळं आहे. गाव इथे इंधन टाकणं चालू आहे आणि देवीच्या मंडळासमोरच असा एक घर आहे. त्या घरामध्ये आता इथे बघा चूल मांडणं सुरू आहे. बघा इटांची चूल आहे आणि त्या गंजामध्ये बघा मिक्स आहे. याच्यामध्ये वांगे आहे, कोहडा आहे आणि असे मोठे मोठे गंज असतात. बघा हा एक गंज आहे, इथे पालक चिरून ठेवलेली आहे आणि इटांची गपी अंदीवाला तो
अशी पूजा का करते तशी पूजा म्हणजे गंजाची म्हणजे जेवण बनवायचे मग अधिक स्वयंपाक झाल्यावरही करायला लागते. हो काय हो. अरे बापरे म्हणजे काय महत्व काय तिले बापा तिले बरकत मागा लागते. इथल्या गंजाची सारं गाव जीव जेवतो असं म्हणावं लागते. असं म्हणून हे पूजा पाठ करायला. असं मित्रांनो आता प्रभाजी माझ्या मागे उभी आहे. आता तिला विचारूया देवीच्या प्रसादामध्ये आज काय काय बनणार आहे. चला तर बघ. हा आजी बोल बोल. एक मोठा गण डाळ भाजी, हा मोठा गण भात, हा कढी मोठा गण, हा हा देवीसाठी पुरणाच्या पोया, टाटकर हे पात्र सजवा लागते हा. देवीच्या पानावर. हा. आणि इथं 1.5 क्विंटलच्या पोया करायला लागतात. अरे बापरे एवढा स्वयंपाक करायचा आहे आज. हो, भंडारा जबरदस्त आहे ह्या, आणि भंडारा. स्पेशल प्रभा आजी आहे सगळं स्वयंपाक बनवणार आहे. आणि असंच नाही सोबत सगळ्या इथल्या लेडीज महिला वर्ग आहेत त्या पण सोबत असणार आहे. तर चला बघूया आता आपण ह्या स्वयंपाक कसा बनते ते आणि एन्जॉय करूया. तुम्ही पण जेवायला या. मित्रांनो आता पुढे तुम्ही बघताय हे असे गंज आहे 2. यामध्ये दोन्ही गंजामध्ये पाणी आहे. आता त्याच्यामध्ये डाळ जाईल आणि इथं बघा इंधन लावलेलं आहे सगळं. याच्यामध्ये डाळ जाईल आणि त्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलं आहे म्हणजे भाजी भेट टाकायला. इथं वांगे आणि कोहड्याचं मिक्सिंग आहे. दोन्ही याचं ठेवलेलं आहे याच्यामध्ये गंजामध्ये आणि हे याच्यामध्ये जाईल. बघूया आता डाळ कधी टाकते ते आणि इंधन भरपूर लागते. आता गावाकडे इंधन भरपूर असतं अवेलेबल तसं शेतातलं बघा. तर प्रभाजी सगळं इंधन अजून परत लावते त्या साईडला पण कारण त्या साईडला आग लागायला पाहिजे पाणी गरम व्हायला पाहिजे. हो म्हणजे इकडे वरण आणि इकडे भात हे दोन्ही पहिले शिजले का नंतर भाजी आणि नंतर पोळ्या. हे डाळ तयार होईल. डाळ भाजीसाठी ना सगळं मिक्स आहे मला त्याच्यात पोहे वांगे असं. तर भाजी आहे आज मिक्स डाळ आहे म्हणजे डाळ त्याच्यात वांगे परत कोवळं ठेचा मस्तपैकी मिरचींचा हिरवी मिरचा ठेचा अशी जबरदस्त लागते भाजी. बघा तुम्ही आता. लक्ष्मी माता की जय. गाय पडली गंजात जय. मित्रांनो याच्यात टाकले आता वांगे आणि काय डाळ तर आधीच टाकली होती. हे वांगे आणि कोवळे पण असं मिक्स बघा. आता वांगे आणि असे भाजी आता शिजते जबरदस्त. इकडे राईस असं इकडे राईस कसं समजलं बघा. इथे तांदूळ आहे. लिदा आत्ते लायदे आजी आहे आणि इंदू काकू आहे. इंदू काकूच्या हातचं जेवण तर नेहमी मी जेवायचं लहानपणी. छान जेवण बनवतात त्या एकदम उत्तम. आणि आता हे तांदूळ धुतलेले आहेत मस्तपैकी. सगळा कचरा सगळं जाणार त्याच्यात कारण का इथं बनणार आहे आता राईस म्हणजे भात. बघा इथे आता जाणार तांदूळ मस्त. हिंदू काकू आहे.
मित्रांनो याच्यात बघा हे पालक आहे, हिंदू होतं बघा पालक टाकते याच्यामध्ये. आता पालक गेले याच्यामध्ये, डाळ, वांगे, कोळ आणि पालक. डोळ्याला चष्मा लावला का ऊन बाहेर जास्त आहे, कारण का हा जो छोटा कार्यक्रम आहे, छोटा म्हणताना नाही लहान लहान मुलांचं मंडळ आहे आणि त्या मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम केला आहे. एवढी एवढी भाजी आहे, राईस आहे, परत चपात्या आहे, कढी आहे, असे जबरदस्त त्यांनी वर्गणी करून हा कार्यक्रम केला आहे. सोपं नाही. शहरामध्ये मी पुण्यामध्ये राहतो पण बऱ्याच ठिकाणी बघितलं जात नाही. गणपती उत्सव असो का दुर्गा उत्सव असो कधीच मला असा कार्यक्रम बघितला जात नाही. गावातच या सगळ्या गोष्टी बघायला जातात, कारण का जुनं ते सोनं म्हणतात ना, आणि गावातले लोक जे आहे जुने हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच हे कार्यक्रमांना भन्नाट होतात. तर आता इकडे भाजी झाली, तडका लागत आहे भाजीला, डाळ भाजीला. राईस इकडे झालेला आहे. आता बनणार आहे कढी आणि जबरदस्त विदर्भ टाईप कढी आहे. एक नंबर टाकायची कढी, गावातली गावरान टाकायची, गावरान. डाळ भाजी तयार केली फोडणी. आता याच्यानंतर तडका लागणार आहे जवळ, मग डाळ भाजी तयार होणार. पाहिजे म्हणून हा सगळं मिक्स झालं ना. आता बघा ना, डाळ, टमाटे, मिरची, कोळ, वांगी, पालक भाजी सगळं मिक्स, लाल मिरची पण. हा हा काय अशी भाजी जेवायला नाही मिळत ना. हा घरी बनवत ना आपल्याकडून, घरी नाही बनत. जिरं टाकलं, इथं गेलं जिरं, टाकून देतो इथं गेल्या लावणार आहे. डाळ भाजीला तडका लावणार आहे. मसाले बघा कुठले कुठले मसाले आहे. कांदे, मिक्स मसाला, कांदे वगैरे पेस्ट आहे, हे टमाटर. रवींद्र काका मस्त इंटरव्ह्यू. परत एकदा रवींद्र काका. आता या साईडला जी डाळ भाजी मिक्स केली आहे, म्हणजे ती भाजी आहे सगळी मिक्स केली. आता याच्यासाठी लागणार आहे तडका डाळ भाजीसाठी. त्याच्यात तेल टाकलं एवढं 7-8 किलो, 8 किलो ना. राईस तयार आहे. आता डाळ भाजीची तयारी चालू आहे. इथं राईस तयार आहे चांगला, आणि इथं आता डाळ भाजीची तयारी, इथं डाळ भाजी तयारी.
कस्तुरी मेथी मित्रांनो हा बघा हा तडका तयार झाला आता डाळ भाजी तडका जातोय मित्रांनो आता मी झालो तयार आणि आता तुम्ही बघितलं असाल भाजी कढी आणि भाजीचा तडका झाला लावला आणि कढी कशी तयार झाली आणि राईस कसा तयार झाला. तर आता चपात्या ज्या आहेत त्या कशा तयार होतात ते बघूया. आणि कसल्या चपातीचा साईज आहे आणि मजा येते. प्रभाजी इथे आहे. प्रभाजीने मस्त मगाशी भाजी तयार केली. चपातीचा साईज बघा किती मोठा आहे. आणि मी वाडेगावला असतो. आम्ही नेहमीप्रमाणे असाच कार्यक्रम करत असतो. आचारी कुठलाही नसतो. आम्ही महिला मंडळ स्वयंपाक करतो. 2-4 वर्षाचे 2-4 कार्यक्रम दादाजीची वर्षी आम्ही सगळेच घरगुती करतो. आम्ही बाहेर करतो. पुन्हा वर्षीलाही दुरून दुरून लोक येतात. तर तुम्ही पण या जेवण करायला या. आपण आग्रहाची विनंती आहे. माफ करा. नमस्कार माता. सर्वांनी महाप्रसाद घेण्याकरता येण्याचे करा. गजानन मित्रांनो महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी सगळ्यांनी मिळून जेवण बनवलं. आता रवींद्र काका माझ्या मागे उभे आहे देवीजवळ. तर चला विचारूया या कार्यक्रमाबद्दल त्यांना. आणि नेहमीप्रमाणेच हे छान कार्यक्रम असतात. मुख्य कार्यकर्ता आहे मंडळाचे आणि छान सपोर्ट करतात सगळ्या लोकांना. सगळ्या मुलांना छान सपोर्ट करतात. त्यांना विचारूया आता कार्यक्रमाबद्दल. बोला बोला. हा कार्यक्रम कमीत कमी भारतीय परंपरेनुसार आपल्या या वाडेगावामध्ये हा कार्यक्रम 25 ते 30 वर्षापासून सुरू आहे. आणि याचं म्हणजे असं कसं आहे की जेव्हा पहिलं वर्ष होतं तेव्हा फक्त 51 रुपयाची मूर्ती बसवलेली होती. आता त्यानंतर दिवसांदिवस हा कार्यक्रम वाढत गेला. त्याला रूप येत गेलं. त्याच्यानंतर आज काही करता आता आमचे मुलं बाळ किंवा आपला हा सर्व परिसर हा एकोपाने राहून हा कार्यक्रम करतो. आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रमाणे सर्व मंडळी साथ देतात. मूर्ती बसवल्यापासून
तर आपल्या जेवणाच्या कार्यक्रमापर्यंत, त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे विसर्जनाच्या कार्यक्रमापर्यंत पण सर्व लोक आपल्याला मदत करतात. आणि आपली ही जी मूर्ती आहे लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणतात तिला. आता तसं महालक्ष्मी म्हणतात, आपण तिला सध्या महालक्ष्मीच म्हणू. तर ती धनतेरसला तिची स्थापना केल्या जाते. बरोबर. त्याच्यानंतर 8-10 दिवस आम्ही तिची पूजा वगैरे सर्व परिसर मिळून करतो पुन्हा. आणि मग एकादशी झाल्यानंतर 12 ते 12ला आमचा जेवणाचा कार्यक्रम असते. त्याचप्रमाणे सर्व मंडळींना आम्ही आमंत्रित करतो किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. अशाप्रमाणे हा कार्यक्रम केला जातो. मित्रांनो मागे छान आवाज येतो, कॉपीराइट येऊ शकतो. तर मित्रांनो सांगायचं झाल्यास असेच कार्यक्रम होतात गावामध्ये. एकोप्याचे सगळे लोक एकत्र ठिकाणी येतात आणि असे कार्यक्रम साजरे होतात. असे कार्यक्रम तुम्ही पण केले पाहिजे तुमच्या गावामध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये आणि शहरामध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजे. तर मी सिटीमध्ये राहतो, असे कार्यक्रम बघायला मिळत नाही. तर खूप छान वाटलं मला. आणि नशीब असतात म्हणतात लक्ष्मी माताच्या मनात असं की मला हा कार्यक्रम बघायला भेटला पाहिजे. दरवर्षी मी येतो गावाला, पण असं बघायला भेटत नाही आणि कार्यक्रम भेटत नाही मला अनुभवायला. तर आज योगायोगाला आणि उद्या मी पुण्यासाठी आणि आज योगायोगाला मला हा कार्यक्रम अनुभवायला मिळाला. छानपैकी मस्त जेवण केलं आणि तुम्ही पण बघितलं असेल तर पण असे कार्यक्रम करत राहा. तर चला तर भेटूया अशा नवीन अशा फ्रेश वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा काहीतरी तुमचे प्रश्न असतील तर व्हिडिओबद्दल. तर चला तर बाय बाय.